नमस्कार. नमस्कार. अजून एकदा नाव सांगा. नबी नजीर मुल्ला. हां, आमचं गाव खास किल्लारी मध्ये मी शेती केला इथं. ओके. तर आज मी अनिरुद्ध पिंपळे विठ्ठल मुगळे साहेबाच्या माध्यमातून आज तुमच्या शेतात आलोत. हा, बरं आहे. हे कडदोऱ्याचे आहेत, हा, बरं आहे. बरोबर आहे. हा, बरं आहे. तुम्हाला इथं तुम्ही भेंडी, डाळिंब, मिरची असं तुमचं प्लांटेशन आहे. हा, बरं आहे. किती एकरचा प्लॉट आहे? आपलं हे 5.5 एकर 5.5 एकरमध्ये डाळिंब लावलेला आहे तुम्ही, डाळिंब लावलं. बरोबर आहे. हम्म. या शेताचे मालक दुबईला राहतात, दुबईला त्यांना ऑर्गॅनिक पद्धतीने डाळिंब करायचे आहेत. हा, करायचे. तर याच्यासाठी तुम्ही विठ्ठल मुगळे साहेबावर तुमचा संपर्क झाला हा, बरं आहे. आणि विठ्ठल मुगळे साहेबांनी तुम्हाला आतापर्यंत काय 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 ट्रीटमेंट दिले, काय काय दिले सर? प्रीमियम हां, बीज प्रक्रियेसाठी एसटी म्हणजे लावून घेतल्यानंतर टीचिंगला दिलंय. ड्रेसिंग दिलं अच्छा. आणि आणि पुन्हा भूमी पॉवर अं, 6 बॅग 5 चक्करला 5 6 बॅग 5 एकरला 12 किलोच्या. 12 किलोच्या बर. हा? आणि नंतर नंतर वरील ग्रो नायट्रोची फवारणी ग्रो ग्रो- नायट्रोजन आणि स्पिडल किती झाले नवी वय आतापर्यंत? त्यांचे 2 फवारण्या आणि एक ड्रिचिंग हा. आणि भूमी पावडर एक जमीन होती. हे ट्रीटमेंट केले. हे केलं आम्ही. आता हे केल्याचा नेमका फायदा काय झाला वाटतंय तुम्हाला? यांची फायदा केल्यापासून आपल्या झाडाला फुटवी चांगली केलं हा, आणि पान मोठे मोठे दिसले आणि कळा एकदम हिरवी बाटल्या ठेवा. कांद्याच्या बाटल्या. पातीसारखं झाले. बाटलं ठेवा. आता हे भेंडी आहे, हे भेंडी आहे तुमची. ही भेंडी पान भयानकच मोठं आहे याचं. पान चांगले हा? एकदम मोठं दिसले आणि हिरवगार कळा किती बघा हिरवीगार. ताकद आणि आता बघा हे माझा हात आहे, हा. हातावडं म्हणजे चांगलं झालंय. हा, फुटवा आणि फुटवा. काय हे आहे 10 दिवसाचं. फक्तच 10 दिवसाचा भेंडरू आहे. भेंडीच 10 दिवसाची 10 आहे दिवसाची भेंडी आहे. आणि हे डाळिंब आहे. ही डाळिंब आहे आपलं 20 दिवसाचं. आता ह्याला फरक काय पडला? याला फरक भूमी पावडर घालण्यामुळे ह्यानं फुटवा जास्त केलाय. हा, ह्याचं फुटलंय. फुटलंय भरपूर आणि ड्रिचिंग आणि ती खत फवारण्यामुळे हा. एकदम पानाची आता हेच पान फुटलंय चांगले. का दुसरं बी सगळे फुटलंय? सगळे फुट सगळे अच्छा. बघा तुम्ही, सगळे म्हणजे आपण फुट. चांगलं बघून नाही थांबलो, नाही, हे सगळे पूर्ण प्लॉट मध्ये. हा, पूर्ण plot काय मध्ये. कळा आहे हो भेंडीवर तुमच्या? हा, भेंडी आणि डाळिंब काय भेंडी आहे जबरदस्त. ही झाड बघा हा. आता फुटवी आता त्याला फुटवा फुललेला आहे, फुटवलं चांगलं फुटवलं. बरोबर आहे ना? फुटवलं सगळं फुट चांगलं. बर 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 एक बर. नंबर एक आहे. पूर्ण प्लॉट असंच आहे का? पूर्ण पूर्ण प्लॉट कुठलंही बघा तुम्ही, कुठलंही झाड बघा तुम्ही. अच्छा 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 पूर्ण अच्छा. plot हे दिसेल तुम्हाला, फुटवा दिसेल. आता तुम्ही दिसेल. हे जे वापर केलात, हम्म. ह्या वापरावर तुम्ही इतर लोकांना, इतर शेतकऱ्याला काय सांगचाल? भूमी पॉवरचा आम्ही रिझल्ट. प्रत्येक जणांना सांगणार हे वापरा म्हणून. हा 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 प्रत्येक जण येऊन बघून चाललेत, आमचा नंबर घेऊन चाललेत, हा हा हा. फोटो घेऊन चाललेत. बर बर बर. वापरता म्हणून त्याने त्यांची इच्छा आहे व नाही आता वापरा. ह्याचं मार्गदर्शन सगळं मुगळे साहेबांनी केलंय. हा, मुगळे घाल. मुगळे साहेब काय म्हणता प्लॉट बद्दल? नाही प्लॉट आता शेतकरी समाधान झाल्यावर हा हा हा. मी त्याच्यापेक्षा खुश. शेतकऱ्याला फक्त मला पहिल्या सुरू सांगावं लागलं, सांगावं लागलं. तुम्ही हा असं नाही करता असं करा, हे सांगावं लागलं. सर, आणि शेतकरी ऐकेल. भेंडीची कळाच वेगळी आहे हो. हा, भेंडीला पण भूमी पॉवर टाकले का? हा, बोल फोटो. हा. टाकला सगळं. अच्छा अच्छा अच्छा. वर एक प्लॉट आहे तुमचा, तिथं तुम्ही मिरची लावली. मिरची टाकली. मिरचीला पण टाकले तुम्ही? मिरचीला, भेंडराला, डाळिंबाला सगळं टाकलं. सगळ्यालाच टाकले. सगळं टाकलं. आणि तुम्ही आता काय तर म्हणत होता की काही ठिकाणी तुम्ही थोडं टाकलं नाही, काय, संपलं होतं. संपल्यामुळे थोडं आम्ही टाकलं नाही. ती जशा तसं झाड आहे, ते सुधारायला बी नाही. हा काय जसं लावलं तसंच आहे ते झाड. हा, तिथं खाली चिखल आहे आता ते. चिखल आहे, पण तिथं वरी बी आहे थोडं. बर 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 बर. तिथे जाऊन तुम्ही बघा. म्हणजे लावलंय आणि न लावलंय असा फरक पण तुम्ही लय- बघितलाय. लय फरक आहे, लय फरक आहे. हा हा. लय फरक आहे. एवढी जाऊ द्या. तुम्हाला असं वाटतंय का की हे खत जर तुम्ही असंच कंटिन्यू वापरलं तर तुम्हाला फायदा होईल? कंटिन्यू आपण हे खत वापरलं तर मी एकरी 30 टन डाळिंब काढतो साहेब. वा 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 वा. हा, गॅरंटी 30 टन एकरी तुम्हाला डाळिंब डाळिंबाचा अनुभव आहे. काढतो. अनुभव डाळिंबाचा आहे, द्राक्षाचा किती वर्ष आहे. काम केलं बरं मी डाळिंबात? 30 वर्ष काम केलं मी. डाळिंबमध्ये? डाळिंब, द्राक्षे, चक्कू आणि आंबा वा वा आणि वा त्याच्या वा. संग तरकारी. बघा, आता तुमच्यासारखा अनुभवी शेतकरी हा. तुम्ही किती तर नमुन्याची खतं बघितलं बस, असेल बस, बस. आतापर्यंत, हा, बस. आणि किती तर नमुन्याचं खत लय वापरून बघितलं असाल, वापरलं. परंतु अशी कळा, अशी एवढी मिळाली डेव्हलपमेंट. आम्हाला, एवढी कळा मिळाली, एवढा ताबडतोब रेड मिळाली, काय नाही. हा हा. कसलं लोक मिळालं असं नाही. म्हणतात की ऑर्गॅनिकचा रिझल्ट स्लो राहते, आहे पण म्हणते. इथं तुम्हाला फास्ट रिझल्ट आम्हाला मिळाला. 8-10 दिवसामध्ये फरक दाखवला. हा, तर तुम्ही आमच्या कंपनीचे खतं वापरून सहकार्य करताय, नाही, ठीक आहे. त्याच्याबद्दल तुमचं कंपनी